शाळेत असताना हे माझं भाग्य होतं की असे अनेक शिक्षक मला लाभले की ज्यांनी मला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. आणि सुरुवात झाली चौथीमध्ये स्कॉलरशिप परीक्षा असते तेव्हा चौथीमध्ये असायची. आता आपली किती 5वी आणि 8वीमध्ये असते ना, तशी तेव्हा 4थी आणि 7वीमध्ये असायची. तेव्हा चौथीला मला आठवतं आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होता विजय मॅडम, खरंच सर होते आणि असे अनेक शिक्षक होते ज्यांनी फार प्रोत्साहन दिलं. अगदी छान तयारी करून घेतली आणि चौथीच्या स्कॉलरशिपमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की स्पर्धा परीक्षांमध्ये पण आपण चांगली तयारी करू शकतो. नंतर 7वी स्कॉलरशिपची परीक्षा दिली, त्यामध्ये पण सिलेक्शन झालं. नंतर हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये म्हणजे माझे जे शिक्षक होते, अनेक शिक्षक होते. गणितासाठी विभार सर होते, विज्ञानासाठी जोशी सर होते. अशा विविध शिक्षकांनी तेव्हा विज्ञानासाठी जो एक शाळे सर पण होते, गुणवत्ता वाढ वर्ग असा एक उपक्रम सुरू केला होता. आता आपण शाळेमध्ये करतोय, तुम्हाला कदाचित माहिती असेल, 5वी आणि 8वीसाठी आपण स्कॉलरशिपसाठी 1 तास असं आपल्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळांमध्ये राबवतो. स्कॉलरशिपची तयारीसाठी शिक्षकांनी 1 तास स्पेशल द्यायचा आणि त्यामध्ये मुलांची तयारी करून घ्यायची. हे मी माझ्या म्हणजे शाळेमध्ये अनुभवलं होतं. तर तेव्हा ते 1 तास म्हणजे 12 वाजता शाळा सुरू व्हायची तेव्हा, तर 11 ते 12 आमचा विशेष क्लास घ्यायचा आणि त्यामध्ये वेगवेगळे स्कॉलरशिप असो किंवा महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम एक असते MPSC, नंतर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, अशा वेगवेगळ्या विषयांची तयारी करून घ्यायची. आणि मग तिथून मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि आईवडिलांचं तर नेहमीच प्रोत्साहन असायचं. नेहमीच म्हणायचे की जास्तीत जास्त परीक्षांना सामोरं जावा. रिझल्ट काय आला ते कमी महत्त्वाचं आहे, फक्त तुम्ही प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे, असं त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. त्यामुळंच मग पुढे जेव्हा 10वी नंतर किंवा 12वी नंतर ज्या एंट्रन्स एक्झाम असतात, 12वी नंतर IITची एंट्रन्स एक्झाम दिली, ग्रॅज्युएशन नंतर या UPSC ज्याला आपण म्हणतो IAS किंवा IPS ती एक्झाम दिली. ही एक्झाम देताना जो कॉन्फिडन्स होता हा शाळेमध्येच 24 स्पर्धा परीक्षांची सुरुवात झाली असल्यामुळं तो कॉन्फिडन्स आधीपासून आलेला आहे. तर मी म्हणजे शालेय जीवनाविषयी म्हणाल तर मी स्वतःला नशीबवान समजतो की मला असे शिक्षक आणि असे पालक भेटले की ज्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिलं. असे अनेक छान वर्गमित्र पण होते जे देखील स्वतः तयारी करायचे. तर तुम्ही पण एकमेकांशी, ज्याला आपण पीअर लर्निंग म्हणतो, एकमेकांशी चर्चा करून शिकणं. म्हणजे सगळ्याच गोष्टी सर शिकत असतील असं नसेल ना. एखादी आपली गणितामध्ये चांगली असते मैत्रीण, एखादा आपला मित्र इतिहासामध्ये चांगला असतो, एखादा आपल्या संस्कृतमध्ये चांगला असेल. एकमेकांना विचारतो आपण बऱ्याचदा, कोणाला माहीत असतं कोणाचा कुठला विषय स्ट्रॉंग आहे. तर मला पण तसे खूप छान असे त्याला आपण सवंगडी म्हणतो भेटले, ज्यांच्याशी खूप असे आमचे डिस्कशन व्हायचं. त्यामधून बरेच काही गोष्टी छान शिकायची संधी. नेक्स्ट नमस्कार सर, माझं नाव चैताली. माझा प्रश्न असा आहे की 7वीत असताना चैताली कितवीत आहे तू? तिसरीत आहे. अरे वा. 7वीत असताना कलेक्टर होण्याची भीष्म प्रतिज्ञा घेण्याचे कारण काय होते? नेमके कलेक्टरच का? बस भीष्म प्रतिज्ञा म्हणजे काय चैताली? ते करायचा म्हणजे मोठ्या वयासाठी तिथं मोठ्या शब्द वापरला हे महत्वाचं. तिसरीची मुलगी भीष्म प्रतिज्ञा. छान. चैताली कसं होतं, मला लहानपणापासून पेपर वाचायची सवय. घरी पेपर येतो ना, मग त्यामध्ये वेगवेगळे पेपर घरी यायचे. मराठी पेपर पण वाचायचो आणि थोडं इंग्लिश सुधारावं म्हणून इंग्लिश पेपर पण वाचायचो. विशेषतः हे इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू हे यायचे. मग कसं होतं, तुम्ही जर वृत्तपत्र जर रेग्युलरली वाचत गेला तर मग तुम्हाला कळतं की तुमच्या शहरामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या राज्यामध्ये, तुमच्या देशामध्ये काय काय असे मोठे मोठे प्रश्न आहेत. तुमच्यापैकी पण जर काही मुलं असे ज्यांना पेपर वाचायची जर सवय असेल तर तुम्हाला लक्षात येत असेल की सध्या आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये काय मुख्य असे प्रश्न आहेत किंवा राज्यामध्ये काय प्रश्न चालू आहेत. मग तेव्हा मला वाटायचं की
मोठं झाल्यावर फक्त हे पेपरमध्ये वाचण्याऐवजी आपण या प्रश्नांवर काहीतरी काम करू शकू अशा स्थितीमध्ये असलं पाहिजे. म्हणून मी जेव्हा याविषयी थोडी माहिती घेतली, काही जणांना विचारलं, तेव्हा कळलं की ही पण एक अशी पोझिशन असते IAS म्हणून की इथे तुम्हाला जबाबदारी असते पण त्यासोबत अधिकार पण असतात आणि तुम्हाला या प्रश्नांवर वेगवेगळ्या काम करायची संधी मिळते. तेव्हा मला वाटलं की ठीक आहे, बरं होईल जर आपल्याला अशा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये IAS मध्ये जर काम करायची संधी मिळाली तर मग त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. नेक्स्ट. नमस्कार सर, मी अंशू प्रभू. माझा प्रश्न कितवीत आहे अंशू? बोर्ड. माझा प्रश्न असा आहे की सर, आपला सर्वात आवडता विषय गणित असल्याचे आम्ही ऐकले, ती आवड निर्माण होण्याला कारणीभूत घटक कोण? गणित मला गणित हा तसा खूप सुंदर विषय आहे. बऱ्याचदा असं आणि जरा म्हणतात गणित क्लिष्ट आहे, पण गणित हा असा विषय आहे की जो एकदा जर समजला आणि त्याची जी ब्युटी आहे ती जर लक्षात आली तर त्याला फार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ॲप्रिशिएट करू शकता. कारण गणितामध्ये उत्तर जे असतं ते ठरलेलं असतं. बाकी जर आपण विषय बघितले, म्हणजे बाकी पण विषय महत्त्वाचे आहेतच, एखादा विषय चांगला की एखादा विषय वाईट असं नाही म्हणायचं, पण तरी सामाजिक शास्त्र म्हणतो किंवा इतर जे आपले विषय असते त्यामध्ये असं ठराविक उत्तर नसतं, उत्तर वेगवेगळे असतं. पण गणितामध्ये 2 अधिक 2 4 हे ठरलेलं आहे. त्यामुळं अभ्यास खूप करावा लागतो आणि एकदा जर तुम्ही तो अभ्यास केला तर तुम्हाला मग तसं यश पण मिळतं त्या विषयामध्ये. आणि मग सुरुवातीपासून मला गणितामध्ये मेहनत करायची सवय लागली आणि मग स्पर्धा परीक्षांमध्ये गणित लागतंच. त्यामुळे गणितामध्ये मग स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले मार्क पडायचे आणि गणितासाठी मी खरंच परत एकदा म्हणतो की मला काही शिक्षक असे लाभले. जसं विशेषतः हरिभाई दर्पण प्रशालेमध्ये आम्हाला एक भुईबार सर होते, गणित खूप छान शिकवायचे. नंतर 11वी 12वीला मला पुण्यामध्ये M प्रकाश सर म्हणून एक लाभले. त्यांनी पण खूप म्हणजे त्यांनी गणितामधलं जे सौंदर्य आहे ते समजून सांगण्याचं फार छान काम केलं. त्यामुळं माझी या विषयातली आवड वाढत गेली. आणि हे पण असतं, हे तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की एखादा विषय जर आपल्याला जास्त आवडत नसेल ना, ते तसंच असलं पाहिजे असं नाही. उलटं जो विषय आवडत नाही त्याच्या मागं जर तुम्ही जास्त लागला, आता समजा इतिहास एखाद्याला आवडत असेल, इतिहास लक्षातच येईल, तर जर त्याच्यात जर मागं लागलं, आपल्या आईवडिलांना विचारलं, आपल्या जे आपले बाकी मित्र आहेत ज्यांना तो विषय चांगला होता त्यांच्याशी सारखं बोलून गेलं. समजा आता तुमच्याकडे तर यूट्यूब वगैरे बाकी पण माध्यमातून विविध आहेत चॅनल ज्यामधून तुम्ही अजून माहिती घेऊ शकता. त्या जर विषयाच्याच मागं लागलं ना तर तो हळूहळू तुम्हाला कळत पण नाही, तो विषय आवडायला पण लागतो. बऱ्याचदा आपण हे असं डोक्यात ठरवलेलं असतं की नाही हा अवघडच आहे, मला हा येणारच नाही, पण तसं काही नसतं. फक्त थोडी जास्त मेहनत एखाद्या विषयावर करावी लागते. नमस्कार सर, माझं नाव मयुरी दयानंद चौधरी. मयुरी, कितवीत आहेस? 8वी. सर, माझा प्रश्न असा आहे की 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा, 10वीला पूर्णत्वाचा समावेश, पुढे IIT आणि नंतर UPSC हे अभ्यासातले सातत्य आणि स्पर्धा परीक्षेची आवड यामध्ये असणारी उद्दिष्ट कोणती? यामध्ये असणारी अदृश्य शक्ती. जसं मी सांगितलं, स्पर्धा परीक्षांचे कसं असतं, एकदा जर तुम्हाला ते समजलं स्पर्धा परीक्षामध्ये कशा प्रकारे तयारी करायची, तर मग तेच तत्व पुढे पण लागू होऊन जातं. आता जसं की आपण जिल्हा परिषदेने का प्रयत्न करतोय की सगळ्या 5वी आणि 8वीच्या मुलांनी शिष्यवृत्तीसाठी बसावं. आपण सराव परीक्षा पण घेतली, तुम्हाला माहीत असेल 13 मार्चला सगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्या शाळांमध्ये सराव परीक्षा झाल्या. याचं कारण हे आहे की एकदा स्पर्धा परीक्षांची आपल्याला सवय लागली आणि त्याच्या अभ्यासाची कशी असते स्ट्रॅटेजी ते जर कळलं तर भले ती 7वीची स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा UPSC परीक्षा असो, त्यामध्ये बरेचसे तत्त्व सारखे असतात. काय असतात ती तत्त्व? एक तर तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत आहात त्याचा काय सिलेबस आहे तो माहीत पाहिजे. आता स्कॉलरशिपच्या परीक्षेला
4 विषय असतात ना. तू 8वीत आहेस ना, तुला माहित असेल कोणते कोणते असतात 4 विषय. बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी आणि गणित. बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी आणि गणित. समजा त्यामध्ये तू बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि मराठी 3 विषयांचा खूप चांगला अभ्यास केला आणि गणिताचा सिलेबसच केला नाही, तर येईल का चांगला रिझल्ट? नाही. त्यामुळं आपल्याला पूर्ण परीक्षेसाठी काय काय सिलेबस आहे ते आधी माहीत पाहिजे. दुसरा, मग त्या सिलेबसला पूर्ण केल्यानंतर त्याची रिव्हिजन केली पाहिजे. बऱ्याचदा कसं होतं आपलं, आपण अभ्यास करतो एकदा आणि असं वाटतं की एकदा वाचलं की आता हे समजलं, पण परीक्षा कधी असते? परीक्षा असते 6 महिन्यानंतर. 6 महिन्यामध्ये ते आज जे वाचलेलं असतं ते आपण विसरतो. म्हणून रिव्हिजन महत्त्वाची. आज जे आपण वाचलेलं आहे ते त्याच्या एकतर काही नोट्स बनवून ठेवायच्या किंवा काही पुस्तकात ते हायलाईट करून ठेवायचं आणि परत 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी ते वाचायचं, त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे, प्रॅक्टिस करत राहायची. अशी जर रिव्हिजन केली तर मग जेव्हा परीक्षेचा दिवस असतो तेव्हा आपल्याला जे काही 6 महिन्यापूर्वी आपण अभ्यास केलेला असेल ते बरोबर आठवतं, बरोबर आपण उत्तर देऊ शकतो. तिसरा मुद्दा, तिसरं म्हणजे मला वाटतं यातलं महत्त्वाचं तत्व आहे की परीक्षेच्या वातावरणामध्ये पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे काय, आता स्कॉलरशिपचं आपलं किती वेळाचे असतात पेपर? पहिला पेपर किती वेळाचा होता? 1.5 तास होता. दुसरा पेपर पण 1.5 तास. आणि वेळ काय होती परीक्षेची? 11 ते 12:30 होती. 11 ते 12:30 एक होती आणि 1:30 ते 3 ब्रेक. आपण त्या वेळेतच पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे एकतर 1.5 तासाच्या आत पेपर आपल्याला पूर्ण सोडवायचा आहे. यासाठी जे काही वेळेचं नियोजन, त्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो, ते टाईम मॅनेजमेंट कसं असतं ते आधीपासून जमलं पाहिजे. त्याचं काय होतं, आपल्याला आपण अवघड प्रश्नावर खूप वेळ देतो. समजा 100 प्रश्न आले असतील, त्यातले भलेही 80 प्रश्न सोपे असतील, 20 अवघड असतील, त्या 20 अवघड प्रश्नावरच 1 तास जाईल आणि मग जे 80 सोपे आहेत त्याला वेळच उरणार नाही. असं होतं, सुरुवातीला होतं. आपल्याला कळत नाही कोणता प्रश्न सोडवायचा, कोणता प्रश्न सोडवायचा. ते कळण्यासाठी ही प्रॅक्टिस करायची. म्हणजे जर आपण त्या वेळेमध्ये 1.5 तास ठरवून जर पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस केली तर मग आपल्याला त्या दिवशी जेव्हा ॲक्च्युअल तुमची प्रत्यक्ष परीक्षा असेल तेव्हा ते तोपर्यंत लक्षात आलेलं असेल की रे अरे आता हे 100 प्रश्न आले, पण हे सोपे दिसतात, हे पटकन आधी सोडून टाकू आपण. मग जसा उरलेला वेळ असेल त्यामध्ये अवघड प्रश्नाचे सोडण्याची आपण प्रयत्न करू. ते टाईम मॅनेजमेंट आपल्या लक्षात येईल. दुसरा मुद्दा काय, जसं घड्याळाचं असतं आपलं, घड्याळाचं आपलं क्लॉक असतं, वॉल क्लॉक, तसं आपल्या बॉडीचं पण एक क्लॉक असतं. आपल्या शरीराला सवय लागत असते कोणत्या वेळेस काय करायचं आहे. समजा दुपारी तुम्हाला थोडी झोप घ्यायची सवय लागली आणि झोप ती नेमकी तुम्ही 1:30 ते 3 या वेळेतच घेत असाल आणि मग त्या दिवशी तर मग स्कॉलरशिपचा पेपर आहे 1:30 ते 3, मला पेपर लिहायचा आहे, तर शरीराला वाटेल अरे आज आपण झोपत का नाही, बरोबर ना? आपली रोजची तर रेस्ट करायची वेळ, हे काय पेपर सोडवायला बसलो आपण. मग आपलं तर 100% येईल का आउटपुट? रिझल्ट येणार नाही ना तसा. मग ते शरीराला तशी ती सवय पाहिजे की त्या वेळेमध्ये पेपर सोडवणं, त्या वेळेमध्ये आपला मेंदू 100% काम केला पाहिजे. मग ही अशा प्रकारे जर प्रॅक्टिस केली आणि या बारीक बारीक गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर मग या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला यश मिळतं आणि एकदा हे लक्षात आलं की मग ते पुढं कंटिन्यू आपण करू. नमस्कार सर, मी निकिता वसंतराव निकिता, कितवीत आहे? 6. माझा प्रश्न असा आहे की अब्दुल कलामांच्या म्हणण्यानुसार शिक्षक उत्कृष्ट असून चालत नाही, तर विद्यार्थी उत्कृष्ट असावा लागतो. याबद्दल आपले मत काय? आता आपण म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये आपण असताना हे तर नक्कीच महत्त्वाचं आहे की शिक्षकांचा आपल्याला प्रभाव असतो, त्याला आपण नाकारू शकत नाही. आपल्याला कशा प्रकारचे शिक्षक आहेत, ते काय सांगतात यावर आपण आपल्या खूप गोष्टी अवलंबून राहतात. पण ही देखील एक बाब आहे
जी आपण अनेक आता शाळांमध्ये अनेक प्रशिक्षण म्हणून सांगायचा प्रयत्न करतो की एखादी गोष्ट जर मुलांना शिकायची असेल तर ती शिक्षकांना आलीच पाहिजे असं नाही. एखादी गोष्ट शिकायची कशी हे मुलांना माहीत पाहिजे. फरक काय कळलं? एखादी गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल तर ती आधी शिक्षकांना आलीच पाहिजे हे कंपल्सरी नाही. फक्त ती गोष्ट शिकायची कशी हे तुम्हाला माहीत पाहिजे. तुमच्यापैकी काही लोक जपानी शिकले का? कोण कोण शिकलं? सगळे शिकले? हात वर करा. नंतर आहे ना प्रेझेंटेशन. बेसिक शिकले जपानीज? बोलू शकता? तुमचे सरांना येतं का जपानीज? तुम्ही खूप शिकले? तेच तुम्हाला म्हणजे त्यांनी कशा प्रकारे शिकायचं ते शिकवलं. बरोबर? हेच गमक आहे. म्हणजे शिक्षकांचं काम म्हणजे एक एक गोष्ट समजावून सांगणे शिकवणे असं नसून मुलांनी कसं शिकावं या दृष्टीने मदत करणं हे आहे. आणि मग मुलांची पण मग तेवढी जबाबदारी की स्वतःहून तो उत्साह ठेवणं, स्वतःहून ते शिकायचा प्रयत्न करणं, धडपड करणं. जर एखादी गोष्ट आली नाही तर मग ते आपल्या सर मॅडमकडे हट्ट धरून बसणं, हे मला येत नाही, हे कसं करायचं, कुठून शिकू मी, सांगा मला. तसे जर मग विद्यार्थी असतील, तसे जर शिक्षक असतील तर मग नक्कीच खूप गोष्टी ती मुलं शिकून जातील. नमस्कार सर, मी वासुदेवराव जानवते. याने कितवीला आहे? 8वी. बरं. सर, असे म्हटले जाते की तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर जर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहे असे समजा. मग तुम्ही तर 7वीतच कलेक्टर होण्याचे ठरवले, तेव्हा तुमच्या या संकल्पाबद्दल तुम्हाला आलेला अनुभव. बस. बऱ्याचदा कसं असतं म्हणजे आपण जे काही ध्येय ठरवतो लहानपणी विशेषतः, तर त्याला म्हणजे जी रियालिटी असते, जी वस्तुस्थिती असते त्याच्याशी बऱ्याचदा सुसंगत असेल का नाही असं असायची काही गरज नाही. उदाहरणार्थ बऱ्याच मुलांना वाटतं की आपण ॲस्ट्रॉनॉट बनावं, वाटतं ना, किंवा अनेकांना वाटतं आपण फिल्म्समध्ये काम करावं. वेगवेगळ्या, कारण त्या त्या वयामध्ये ज्या गोष्टींचं आकर्षण वाटतं किंवा जे आपल्याला भावतं ते करावं असं वाटतं. पण जसं जसं आपण मोठे होतो तसं मग आपल्याला वस्तुस्थितीची पण जाणीव होते. त्यामुळं माझं हे नेहमी म्हणणं असतं की ध्येय म्हणा किंवा ॲम्बिशन म्हणा ती असलीच पाहिजे, त्यात काहीच वावगं नाही. मात्र त्यासोबत आपली काय वस्तुस्थिती आहे, आपले काय स्ट्रेंथ आणि विकनेसेस आहेत त्याची पण थोडी जाणीव होणं आवश्यक आहे. आता मी असं का म्हणतो की जरी मी लहानपणी असा विचार केला होता की हे IAS बनण्यासाठी प्रयत्न करावे, मी त्या दृष्टीनंच पुढच्या सगळ्या गोष्टी केल्या असं नाही. मला हातामध्ये चांगली डिग्री असणं आवश्यक वाटलं होतं. मी मग IIT मुंबईमधून इंजिनिअरिंग केलं. मला खाजगी क्षेत्रात नोकरीचा पण अनुभव घ्यायचा होता. कारण मला माहीत होतं की लहानपणी एखादी गोष्ट डोक्यात असणं वेगळं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणं हे वेगळं असतं. त्यामुळे मी 1 वर्ष मग एका खाजगी सिटी बँक या बँकेमध्ये नोकरीचा पण अनुभव होता. आणि मग तो अनुभव घेतल्यावर माझ्या लक्षात आलं की खाजगी क्षेत्रातील नोकरी ही आपल्याला जास्त आवडेल असं दिसत नाही. आणि हे जे IAS डोक्यामध्ये होतं त्याचा आता प्रयत्न आपण करू. या सगळ्या गोष्टी केल्या आणि हातामध्ये माझ्या एक चांगली इंजिनिअरिंगची डिग्री होती. कारण मला हे देखील माहीत होतं की UPSCच्या परीक्षेमध्ये सिलेक्शनचं प्रमाण खूप कमी असतं. त्यामुळं जरी आपण खूप प्रयत्न केले आणि जर काही कारणास्तव आपलं सिलेक्शन झालं नाही तर पुढे काहीतरी करिअरसाठी हातात ऑप्शन असणं आवश्यक होतं. त्यासाठी ती डिग्री माझ्या हातामध्ये होती. आणि मग त्यानंतर मग मी अशा प्रकारे बाकी सर्व परिस्थिती ठीक झाल्यावर मग मी या UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी सुरुवात केली. माझं म्हणणं आहे की ध्येय असावं, ध्येय असलंच पाहिजे.
ध्येयावर लोक जरी हसत असले तरी पण आपलं ध्येय आपण गुराशी बाळगून ठेवावं. मात्र वस्तुस्थिती काय आहे, आपली परिस्थिती काय आहे त्याचं पण भान असणं आवश्यक आहे. अशी अनेक मुलं असतात. विशेषतः मी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत सांगू शकतो की आयुष्यातली आपल्या तारुण्याची 5-5, 6-6 वर्ष त्यांची या परीक्षेच्या तयारीमध्ये जातात आणि एकाच परीक्षेच्या मागं लागतात, बाकी परीक्षा पण देत नाही. आणि मग जर सिलेक्शन झालं नाही तर मग 5-6 वर्षानंतर करायचं काय हा मोठा प्रश्न समोर उभा आहे. मी त्यामुळं RBIची, फॉरेस्ट सर्व्हिसची, बाकीच्या पण परीक्षा दिल्या होत्या. कुठेतरी सिलेक्शन होईल या अपेक्षा. त्यामुळं आपण प्रॅक्टिकल असावं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नमस्कार सर, माझे नाव आर्या राजकुमार डिग्रसकर आहे. आर्या किती झाले? माझा प्रश्न असा आहे की सर्वसाधारणपणे गणितावर पकड असणारे इंजिनियर किंवा बँकर होण्याचे स्वप्न पाहतात आणि देशसेवाकीचे विद्यार्थी राज्य सेवा किंवा केंद्रीय लोकसेवा अशी स्वप्ने पाहतात. आपण याला अपवाद ठरलात असे का? तसं आता राहिलेलं नाही. म्हणजे विशेषतः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सिलेक्शन होतात त्यामध्ये आता याची कारणं काय आहेत ते मी पण ठामपणे सांगू शकणार नाही. पण फार मोठ्या संख्येनं इंजिनियर आणि डॉक्टर देखील या सेवेमध्ये आता सिलेक्ट होत आहेत. आणि माझं तरी असं मत आहे की एखाद्या ठराविक क्षेत्रात मध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांनी एखाद्या ठराविक दिशेनंच करिअर करावं अशी काही जी चौकट आहे ती ठरवून देण्याचे आता असे दिवस राहिलेले नाही. कारण आता करिअर करण्याच्या संकल्पना पण खूप बदलल्या आहेत. तुम्हाला माहिती असेल वर्क फ्रॉम होम पण ऐकलं असेल ना, कोविडमध्ये बरेच जण करतात, घरूनच काम करतात, ऑफिसला जायची गरजच पडत नाही. पण टेक्नॉलॉजीमध्ये खूप गोष्टी बदलल्या. स्टार्टअप म्हणजे काय माहिती? स्टार्टअप म्हणजे काय असतं? स्वतःहून एखादी नवीन कंपनी सुरू करणं. आपल्या देशामध्ये अशा खूप मोठ्या संख्येनं नवीन स्टार्टअप सुरू करतात. म्हणजे नोकरी करतच नाही, स्वतःचीच कंपनी सुरू करतात, त्यासाठी कुठूनतरी बाहेरनं भांडवल मागवतात, मिळवतात. तर हे जे तू म्हणतेस ना बेटा की या गणितातले असतील तर इंजिनियर्स बनतील किंवा कला क्षेत्रातले असतील तर ते UPSC MPSC साठी जातील. आता तसा साध्यबद्ध विचार करायची वेळ राहिलेली नाही. कारण खूप जास्त वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत आणि टेक्नॉलॉजीमुळं जग एवढं बदललं आहे की मी तुम्हा मुलांना तर माझी अशीच विनंती राहील की ज्याला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आपण म्हणतो की मोठं झाल्यावर इंजिनियर किंवा डॉक्टरच बनायचं त्याशिवाय दुसरं काही नाही, किंवा इंजिनियर बनलं तर हेच करिअर होईल, डॉक्टर बनलं हेच करिअर असे, कला क्षेत्रात हेच करिअर नाही, असे काही बॉक्समध्ये स्वतःला ठेवू नका. तुम्हाला जे भावतं तुमचं जे आहे असं वाटतं त्यासाठी प्रचंड मेहनत करा. आणि टेक्नॉलॉजीचा आणि आता आपल्या 21व्या शतकाच्या गोष्टी खूप प्रचंड बदलल्या आहेत. त्याचा वापर करून आपल्याला कसं करिअर करता येईल याकडं लक्ष द्या. तुम्ही आता हे YouTube मधून जपानी शिकलं म्हणता ना, तो पण टेक्नॉलॉजीचाच एक परिणाम आहे. 20 वर्षापूर्वी शक्य होतं, हे बदललं आहे. 20 वर्षापूर्वीचे कोणी हे असं म्हटलंच नसतं की शाळेतली मुलं स्वतःहून जपानीच शिकतील असं. आता ते शक्य आहे. अशा गोष्टी खूप वेगाने बदलतात. त्यामुळे आपण पण तसं फ्लेक्झिबल पाहिजे. जुन्या फार ज्या काही पडलेल्या संकल्पना आहेत त्याला असं फार काही बांधून ठेवायची गरज नाही. नमस्कार सर, माझं नाव रिद्धिमा संजय बडदेकर. माझा प्रश्न असा आहे, सिटी बँकेची ऑफर IFOS, IPS तरीही IASच का? रिद्धिमा, आता खाजगी क्षेत्रातली नोकरी तर मी 1 वर्षाचा अनुभव घेतला. इंटरनॅशनल
बँक होती, तिथलं कॉर्पोरेट कल्चर आणि तेथील एकूण वर्किंग स्टाईलवर मला खूप काही शिकायला मिळालं. कारण ती माझी पहिली नोकरी होती. ग्रॅज्युएशन झालं मी पहिल्यांदा नोकरीचा अनुभव घेतला होता. त्यामुळं आपल्या कामातलं प्रोफेशनलिझम म्हणजे काय असतं, म्हणजे एखादी तुम्हाला जबाबदारी दिली असेल तर ती परिपूर्णरित्या कशी पार पाडायची, वेळेत काम कसं करायचं, आपल्या टीममधून जास्तीत जास्त चांगलं काम कसं करून घ्यायचं, अशा खूप नवीन नवीन गोष्टी मला तेव्हा शिकायला मिळाल्या आणि त्याबद्दल मी सदैव ऋणी आहे. मात्र इथे आयुष्यभर करिअर करण्याच्या दृष्टीनं माझी स्वतःची इच्छा नव्हती. कारण मला असं वाटलं की जर मी या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आलो तर अजून मोठ्या स्केलवर काम करता येईल. ही वस्तुस्थिती होती. बँकिंग क्षेत्रामध्ये तुम्ही ठराविक मर्यादेपर्यंतच तुमच्या कामाचा इम्पॅक्ट राहू शकतो. त्यामुळं मी तिथला राजीनामा दिला आणि मग UPSCच्या परीक्षेची तयारी सुरू केली. फॉरेस्ट सर्व्हिस आणि IPS मध्ये पण सिलेक्शन झालं होतं. दोन्ही सर्व्हिसमध्ये लोकांसाठी प्रचंड काम करायची संधी आहे. वन खात्यामध्ये फॉरेस्ट सर्व्हिसचे आपले अधिकारी असतात. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही वाचलं पण असेल तुमच्या पुस्तकांमध्ये की आपल्या देशाचं फॉरेस्ट कव्हर आहे ते वाढवण्यासाठी आपण किती काम केलं आहे. देशातील आपले जे विविध प्राणी आहेत ते काही एंडेंजर्ड असतात, काही असे प्राणी आहेत ज्यांचं विशेष संरक्षण त्याला करावं. त्या दृष्टीनं खूप मोठं काम आपलं वन विभाग करतो. तिथे फॉरेस्ट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांना काम करण्याची संधी मिळते. पोलीस विभागाच्या कामातून तुम्हाला माहीत असेलच, त्यांच्याशिवाय आपण प्रशासनाचा विचारच करू शकत नाही. त्यामुळं जरी मला त्या क्षेत्रात त्या दोन्ही सर्व्हिसमध्ये काम करायची आणि कंटिन्यू करायची संधी मिळाली असेल तर ते पण मी आनंदाने केलं असतं. मला फक्त अजून एकदा परीक्षा देण्याची इच्छा होती. कारण जेव्हा मी मूळ या UPSCच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती तेव्हा एक डोक्यात होतं की जर मला रेफरन्स द्यायचा असेल तर आधी मी IAS सर्व्हिसला देईल. कारण जसं मी सांगितलं, लहानपणी पेपर वाचून माझ्या डोक्यात आलं होतं की आपण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये येण्याचा प्रयत्न करावा. आणि मग ज्या प्रकारच्या मी बातम्या वाचायचो, बऱ्याचदा अशा बातम्या असायच्या की हा या रोडची कंडिशन खूप खराब आहे, किंवा या ठिकाणी स्वच्छता नाही आहे, या शाळेमध्ये परिस्थिती चांगली नाही आहे, किंवा या दवाखान्यामध्ये औषधं नाही आहे. अशा प्रकारच्या बातम्या वाचून मला जास्त ते त्या बातम्यांमुळे जास्त वाटायचं की आपण यावर काहीतरी काम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी IAS हा जास्त सुटेबल जॉब आहे. त्यामुळं मी ठरवलं की आपण अजून एकदा प्रयत्न करून बघू. आणि मग त्यावेळी मग सिलेक्शन झालं म्हणून IAS केलं. नेक्स्ट. नमस्कार सर, मी दिव्या चंद्रशेखर देशमुख. सर, आपल्याला वाचण्याच्या आवडीचे कळले तेव्हा आपल्याला नेमक्या कोणत्या प्रकारचे साहित्य वाचायला आवडते, मराठी की इंग्रजी? मी दिला किती टाइम? 7. मी जेव्हा तुझ्या वयाचा होतो ना तेव्हा तर मी मराठी वाचायचो. लहानपणी खूप जास्त मी काही इंग्रजी वाचन केलेलं नाही हे मी कबूल करतो. मराठीमधल्या म्हणजे अगदी आपल्या चंपा की घ्यायचं चंपा अजून येतं का? नाही, आता नाही. चंपा म्हणजे लहानपणी म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चंपक आणि अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या कथांचं पुस्तक यायचं ते मी वाचायचो. काही विनोदी पुस्तकं पण जशी गो गायकची असतील, पु ल देशपांडेंची असतील, रमा मिरासदारांची असतील, ती मी आवडीनं वाचायचो. कादंबऱ्या ज्या प्रसिद्ध आहेत त्या मी वाचल्या आहेत. विशेषतः मी मुलांना पण सर्वांना हे सांगू इच्छितो की ज्या काही थोर पुरुषांवर कादंबऱ्या झाल्या आहेत त्या जर आपण वाचल्या तर त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रीमान योगी कादंबरी आहे, संभाजी महाराजांवर छावा कादंबरी आहे, कर्णाच्या आयुष्यावर मृत्युंजय कादंबरी आहे, पेशवेकालीन इतिहासावर स्वामी कादंबरी आहे. अशा अनेक मोठ्या मोठ्या आपल्या इतिहासातील घटनांवर छान कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. तर त्या वाचण्याची मला लहानपणी जास्त आवड होती. नंतर मग जसं मी इंग्लिश वाचन सुरू केलं तेव्हा इंग्रजीमध्ये ज्याला नॉन फिक्शन म्हणतो ते जास्त प्रेफर केलं. फिक्शनमध्ये देखील हॅरी पॉटरची जी पुस्तकं आहेत इंग्लिशमध्ये ती वाचली, लॉर्ड ऑफ द रिंग्स ही वाचली. नॉन फिक्शनमध्ये आता तुमचं थोडं वय त्यासाठी लहान आहे, पण एक मॅन्स सर्च फॉर मिनिंग नावाचं एक पुस्तक आहे. व्हिक्टर फ्रँकल नावाच्या एका व्यक्तीने लिहिलं आहे. जर्मनीमध्ये त्याचा नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये कसा अनुभव होता त्याविषयी ते वाचलं. काही अशी पुस्तकं आहेत ज्यांनी माझ्या आयुष्यावर, विचारसरणीवर फार परिणाम झाला. तर त्यांचं वाचन मी वेळोवेळी करत गेलो. अनेक माझे चांगले मित्रांनी खूप वेळोवेळी चांगले सजेस्ट केलेली पुस्तकं वाचली आणि अजूनही थोडा वेळ कमी मिळतो वाचण्यासाठी कामामुळं, पण तरी देखील जसा जसा वेळ मिळतो तसा वाचण्याचा माझा प्रयत्न असतो. नेक्स्ट. सलोनी, माझा प्रश्न असा आहे की आपले ध्येय पूर्ण करताना आपल्याला कोणत्या अडचणी आल्या आणि आपण त्यावर कशी मात केली? सलोनी किती आहे? सर, ध्येय पूर्ण करताना नाही बस ध्येय म्हणजे UPSC परीक्षेचं म्हणतेस का? एकदा मला पहिल्या अटेम्प्टमध्ये मी खूप मेहनत केली होती. पहिल्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालं नाही आणि परीक्षेचं कसं असतं या एकदा सिलेक्शन झालं नाही तर परत शून्यापासून सुरुवात असते आणि 3 टप्पे असतात, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर मग ते 1-2 वर्ष एवढी मेहनत केल्यावर परत सिलेक्शन होऊन आणि शून्यापासून सुरुवात करणं हे थोडं कठीण वाटतं. पण तेव्हा मग मी हे लक्षात घेतलं की आपण एवढा प्रयत्न केल्यावर पण आपलं सिलेक्शन झालेलं नाही, याचा अर्थ काहीतरी आपल्या तयारीमध्ये काहीतरी उणीव राहिली असेल, काहीतरी चुकलं असेल. तर मग मी त्याचं परत बारकाईनं ॲनालिसिस केलं की कुठल्या मुद्द्यांवर मला मार्क कमी मिळाले असते. त्यामध्ये माझ्या एक लक्षात आलं की मी पेन जे वापरायचो, सेलो ग्रिपरचं पेन येतं ते मी वापरायचो. तर मग त्याचा आपला लिहिण्याचा साईज आणि ओव्हरऑल उत्तर लिहिल्यावर तो फील यायचा आहे, कॉन्ट्रास्ट आणि दिसायचा आहे. मग मी जेल पेन वापरायला सुरुवात केली आणि जेव्हा मी ते पेन वापरून जे प्रॅक्टिस पेपर दिले त्यामध्ये माझे मार्क वाढले. आता ही छोटी गोष्ट वाटू शकते, पेनाने काय होतं, पण या बारीक बारीक गोष्टी शेवटी बारीक बारीक गोष्टी एकत्र येऊनच तुमचा रिझल्ट बदलतो. मी माझा पेन बदलला. बऱ्याचशा प्रश्नांमध्ये मी थोडक्यात उत्तर लिहिली, मी सविस्तर उत्तर लिहायला सुरुवात केली, लिखाणाचा स्पीड वाढवला. काही सिलेबस माझा राहिला होता, मी 100% कम्प्लीट करू शकतो, तो कम्प्लीट केला, त्याच्यावर प्रॅक्टिस केली. माझ्या जिथे जिथे मी मागं पडलो होतो त्याच्यावर विशेष लक्ष देऊन तयारी केली आणि मग पुढच्या मी माझे मार्क वाढले. नमस्कार सर, मी विद्या सुधाकर राजू चोपडे. सर, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना आपला आवडता विभाग कोणता? किती आहे बेटा? 7. असं आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणते की जिल्हा परिषदेचे सगळे विभाग माझे आहेत. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की या एका विभागाचं काम मला आवडतं आणि या विभागाचं आवडत नाही. कारण जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की त्या संस्थेमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाशी संबंधित सगळे विभाग, जसं तुम्ही शाळेमध्ये शिकता, शिक्षण विभाग असो, तुमच्याकडे टीम येते ना RBSP तपासणी करायला, तुमची आरोग्य तपासणी होते शाळेत, आरोग्य विभाग पण जिल्हा परिषदेमध्ये. तुम्ही लहान वयात अंगणवाडीमध्ये जात असाल, अंगणवाडीचा महिला बाल विकास विभाग पण येतो
जिल्हा परिषदेचे तुमच्या गावामध्ये जे रस्त्याचं काम होत असेल तो बांधकाम विभाग येतो. त्या गावामध्ये जर तलाव असेल तो सिंचन विभाग येतो. तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शेजारी जनावरं असतील त्या जनावरांना लसीकरण करायचं असेल, कधी कधी आजारी झाल्यावर डॉक्टरांना दाखवावं लागत असेल तो पशुसंवर्धन विभाग पण येतो, कृषी विभाग पण येतो. असे म्हणजे जिल्हा परिषद आपल्या गावामध्ये काही लाभार्थ्यांनी घरकुल बांधलं असेल, ऐकलंच होती घरकुल. त्या घरकुलाची योजना राबवणारा DRDM विभाग असतो, डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी, तो पण येतो. त्यामुळं जिल्हा परिषदेमध्ये असे सगळेच महत्त्वाचे विभाग आणि एखादा विभाग जास्त महत्त्वाचा एखादा विभाग कमी महत्त्वाचा आपण असं म्हणू शकतो. माझा प्रयत्न हा असतो की सगळ्या विभागांकडे लक्ष द्यावं आणि सगळ्या विभागांनी आपल्या ग्रामीण भागासाठी चांगल्यात चांगलं काम करायचा प्रयत्न करावा. नेक्स्ट नमस्कार सर, मी आरुषी गणेश टेकाळे. माझा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या गुणवत्तेबाबत आपले मत काय? किती जायचं बेटा? गुणवत्तेचा जो प्रश्न आहे ना, म्हणजे शाळांच्या विशेषतः जिल्हा परिषद शाळांच्या, एक तर मला असं वाटतं की आपल्या मुलांचं अजून जास्त रेग्युलरली असेसमेंट होणं आवश्यक आहे. जसे की उदाहरणार्थ आता आपण स्कॉलरशिपची परीक्षा घेतली, पण ती परीक्षा घेऊन विषय संपला असेल, त्या परीक्षेचे आता तुम्हाला 8वीच्या ज्या मुली आहेत तुम्हाला उत्तर तुझ्याकडे आपण परत दिले, बरोबर? त्यामध्ये काय आवश्यक आहे, उत्तरपत्रिकेमध्ये कुठल्या प्रश्नांना आपली चूक झाली, त्या प्रश्नाला चूक का झाली हे बघा आणि मग त्याचा अभ्यास करू. तो जर तुम्ही अभ्यास नीट केला तर मग जेव्हा कधी मेमध्ये स्कॉलरशिपची परीक्षा होईल तेव्हा तुम्ही त्या चुका परत करणार नाही आणि तुमच्या एकदा लक्षात आले की अरे या प्रकारच्या प्रश्नाला माझी चूक झाली की आता मी करणार नाही, तुमचे मार्क वाढतात. अशाच प्रकारे सगळ्याच आपल्या इयत्तांमध्ये जी जिल्हा परिषदेची शाळांमधली मुलं आहेत त्यांची वेळोवेळी असेसमेंट करून त्यांचे कुठं वीक एरियाज आहेत ते शोधून त्याच्यावर काम होत राहणं आवश्यक आहे. आपण त्या दृष्टीने प्रयत्न देखील करत आहोत. मध्ये काही दिवस शाळा बंद होत्या तुम्हाला माहित आहे, त्यामुळे पण थोडा यामध्ये ब्रेक लागला. पण असं बिलकुल आपल्याला म्हणता येणार नाही की जिल्हा परिषद शाळांमधील मुलं कुठं कमी आहे. फक्त हे वेळोवेळी इम्प्रूव्हमेंटसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या लक्षात आणून घेऊन ती इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. नमस्कार सर, माझं नाव युविका. माझा प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदच्या शाळा आणि तिथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल असलेल्या समाजातील उदासीनतेबाबत आपले मत काय? योगिता किती उदासीन? हां, उदासीनता म्हणजे काय? हां, नाराजी. मला उदासीनता वेळ बोलण्याचं फारच छान. हां, मी बेटा आता जे सांगितलं ना ते जिल्हा परिषद शाळेत आपण आहोत म्हणून ते कमी बांधायचं नाही. आपण आपली मेहनत करत राहायची, आपण कुठं कमी पडतो त्याकडे लक्ष द्यायचं, त्यामध्ये आपण इम्प्रूव्ह करायचं. बरोबर म्हणजे दुसऱ्या शाळेतला आहे न बघून लोकांना लक्षात येतं की या मुलांनी किंवा या मुलीनं एवढं विस्तृत असून एवढा छान अभ्यास केला आहे, ती उदासीनतासारखे शब्द वापरती आणि ती आता 5वीमध्ये गेली, ती आता स्कॉलरशिपमध्ये नक्की तिचा रिझल्ट चांगला येईल. अशा प्रकारे आपल्याविषयी पण लोकांमध्ये विश्वास निर्माण होतो. कोणी आपल्या मुलांविषयी उदासीन राहणार नाही आणि आपण मग जिल्हा परिषदेतून तसेच प्रयत्न देखील करत आहोत. नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की 21व्या शतकातील विद्यार्थी म्हणून आपण आमच्याकडे कसं मी तुमच्याकडे कसा बघतो? काय नाव आहे? विधी. किती जाईल बेटा? 6वी आहे. मला काय वाटतं म्हणजे मी जेव्हा आता मुलांचं कशा प्रकारे शिक्षण चालू आहे बघतो आणि मी जेव्हा शाळेत जेव्हा कम्पेअर करतो तर गोष्टी खूप बदलल्या आहेत तुमच्यासाठी. एकतर तुम्हाला ज्याला आपण डिस्ट्रॅक्शन म्हणतो, त्याला
विविध प्रकारची प्रलोभनं खूप जास्त आहेत. मराठीमध्ये आपण त्याला प्रलोभनं म्हणतो. आमच्या वेळी घरात एक TDF होता. टीव्ही चालवला तर तो एक डिस्ट्रॅक्शन असेल, पण त्याशिवाय असं बाकी फार काही इथं फार तासन-तास वेळ जाईल अशा गोष्टी नसायच्या. बाहेर खेळणं वगैरे याच गोष्टी असायच्या. आता तुमच्या मोबाईल आहे, तुमच्या घरी सगळ्यांच्या घरी आहे मोबाईल. सगळ्यांच्या घरी मोबाईल आहे. तुम्हाला इंटरनेटचा ऍक्सेस आहे, बरोबर. तुम्हाला टीव्हीवर खूप जास्त चॅनल्स आहेत. माझ्या घरी फक्त DD न्यूज चालेल, DD नॅशनल. केबल पण त्यामुळं जर तुम्ही स्वतःवर थोडा कंट्रोल ठेवला नाही तर वेळ खूप सहज जाऊ शकतो आणि मला ते खूप जरा काळजी वाटते. कसं आहे म्हणजे हे जे वय आहे या वयामध्ये मोबाईल मधून जर तुम्ही शिकण्यासाठी माहिती घेतली तर चांगला आहे. पण मोबाईलमध्ये गेम्स खेळणं किंवा बाकी गोष्टींवर दुसरेच गेम कामाचे व्हिडिओ बघणं त्याच्यावर जर वेळ वाया घालवला तर तुमचा आणि तुम्हाला ते तेव्हा जर लक्षात जर आला नाही की आपला अभ्यासाचा किंवा महत्वाचा वेळ जातो तर खूप वेळ वाया जाऊ शकतो आणि अभ्यासावर त्याचा खूप परिणाम होतो. मला तर एक नेहमी वाटतं की मुलांनी त्या टेक्नॉलॉजीचा, मोबाईलचा, इंटरनेटचा किंवा विविध चॅनल्स आहेत त्याचा कशा प्रकारे वापर करावा आणि तो योग्य प्रकारे कसा करावा याची जाणीव होणं फार आवश्यक. आणि कदाचित जर ते आता लक्षात नाही आलं मग ते काही वर्षांनी तो लक्षात तेव्हा वेळ गेलेली असते. हे एक मला वाटतं. दुसरी गोष्ट तुमच्या शाळांचं पण स्वरूप बदललं. डिजिटल शाळा खूप ठिकाणी आहेत, त्यामुळे तुम्ही कशा प्रकारे गोष्टी शिकता ते पण बदललं आहे. तुम्ही खूप काही गोष्टी शिकू शकता. तुम्हाला म्हणजे जे त्याला आपण सोर्स म्हणतो, नॉलेजचे वेगवेगळे सोर्स आहेत ते खूप जास्त उपलब्ध झाले आहेत. मग अशा वेळी काय होऊ शकतं, ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्याकडे पण दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. त्या होऊ दिल्या नाही पाहिजे. समजा तुम्ही जपानी शिकत आहात चांगली गोष्ट, पण मूळ जर मराठी व्याकरण शिकायला विसरला चालेल का? ते पण आलं पाहिजे आपली मातृभाषा, बरोबर. असा आम्हाला ते विसरण्याची संधीच नव्हती, कारण आमचे शिक्षक बसून मराठीचे धडे करून नव्हते. या गोष्टीकडे पण मला वाटतं की 20व्या शतकातील मुलांना एवढ्या सगळ्या सोर्सेस पैकी महत्वाचं जे बेसिक काय काय आलंच पाहिजे ते पण लक्षात राहणं आवश्यक. तिसरी गोष्ट, आता स्पोर्ट्स म्हणा, आर्ट म्हणा, या गोष्टींसाठी खूप जास्त समाज मान्यता आहे. समजा आज समजा एखादा मुलगा म्हणाला की मला एखाद्या खेळामध्ये करिअर करायचं आहे किंवा एखाद्या कलेच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर त्याला सपोर्ट मिळण्याची संधी जास्त जी आधी एवढी नव्हती. त्यामुळं मुलांना जसं मी काही वेळापूर्वी म्हणालो, चाकोरी बाहेर विचार करून एखाद्या क्षेत्रात जर काम करायचं असेल त्याची खूप छान संधी सध्या उपलब्ध आहे. त्याचा पण मुलांनी फायदा घेतला. काय ना पाठ किती वेळा चालू. माझा प्रश्न असा आहे की डिजिटल शिक्षण पद्धतीच्या युगात आम्हाला येणाऱ्या समस्यांवर आपण संशोधन काढण्यासाठी होते. बस तुझी डिजिटल आहे ना शाळा, तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे सेशन्स होतात त्या क्लासेसमध्ये, कोणत्या कोणत्या विषयांचे होतात, प्रोजेक्टरवर याच्यावर दाखवत असतील ना, कोणते गणित दाखवतात, गणिताचे विषय, सायन्स पण दाखवतात,
म्हणजे डिजिटल शाळेचा कसा आहे, काही कन्सेप्ट या त्या माध्यमातून आपण खूप सहज समजू शकतो. डिजिटल शाळेमध्ये समजा तुम्हाला जॉमेट्री शिकायची आहे गणितामध्ये, जॉमेट्रीमध्ये आपल्या पुस्तकामध्ये काही फिगर्स दिलेले आहेत, त्या फिगर्स कशा प्रकारे काढल्या गेल्या, त्या फिगर्सच्या माध्यमातून काही समजा जॉमेट्रीचे ग्रुप्स आहेत ते जर त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले ते तुम्हाला खूप लवकर लक्षात येऊ शकतो. किंवा तुम्हाला थोड्या कमी इयत्तांमध्ये एखादी कविता आहे शिकवायची, त्या धडा शिकवायचा आहे, तर त्याचा एखादा छान व्हिडिओ असेल तर त्याच्यातून ते लवकर समजू शकतो. जिल्हा परिषदेचा प्रयत्न काय आहे की बऱ्याचशा शाळा डिजिटल झाल्या आहेत, त्या शाळांमध्ये चांगल्या प्रकारचं हे कंटेंट द्यायला पाहिजे. नुसती शाळा डिजिटल म्हणून विषय संपत, त्या शाळेमध्ये काय मुलांना दाखवलं जातंय, त्या डिजिटल शाळेचा कशा प्रकारे वापर होतो आणि शेवटी मुलांची लर्निंग लेवल आपण म्हणतो ती इम्प्रूव्ह होत आहे, त्या अनुषंगाने आपला प्रयत्न करतात. अजून आपण एक साधारण 250 शाळा डिजिटल करण्यासाठी जी काही आवश्यक प्रक्रिया ती राबवतो. पण त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असणार आहे जे मुलांना दाखवले ते आपण एक सगळी तज्ञ समिती बसवून ते तपासून या दृष्टीनं मग शाळांमध्ये फक्त प्रोजेक्टर लागला किंवा टीव्ही लागला आणि डिजिटल झाली आणि मुलं शिकली असं अशी माझी भावना नाही. मुलांना आपण काय दाखवतोय आणि मुलं त्याच्यातून कशा प्रकारे शिकतात हे मला जास्त महत्त्वाचं. नमस्कार सर, मी नयन संजय देशमुख. सर, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, अभ्यास व खेळाचा नियोजन कसा करावा? किती तयार बेटा, सर, काय खेळायला आवडतं तुला? खेळा काय खेळ कोणता आवडतो? क्रिकेट. किती वेळ खेळतो? सर, 1 तास. रोज 1 तास. चालतं मग 1 तास. 1 तास हे खूप नाही आहे. बस. खेळाचं कसं आहे, खेळ विद्यार्थी दशेत मुलांनी जर खेळलंच पाहिजे, काही वादच नाही. खेळ किती वेळ खेळावा आणि अभ्यास किती वेळ करावा याचं काही असं सूत्र नाही. पण मी असं म्हणेन की आपल्याला समजा काही गृहपाठ दिला आहे, आपल्याला शाळेमध्ये आज समजा तुम्ही शाळेमध्ये गणित, मराठी, विषयाच्या काही गोष्टी शिकवता आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी गृहपाठ करायचा आहे किंवा प्रश्न सोडवायचे आहे. उद्या तुम्ही काय शिकणार आहात ते आधी वाचून घ्यायचं आहे. हे सगळं करून उरलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही खेळत असाल तर काही त्याला अडचण नाही. खेळ कसा असतो, खेळ आपल्याला किती खेळलं तरी कमीच वाटतं, बरोबर? असं कधी वाटतं का की अरे खेळ पुरेसा झाला, कंटाळा आला? किती वेळ खेळ क्रिकेट खेळत राहिला आवडेल असतं तुला, तर तिथे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. पण खेळ बंद करा आणि पुन्हा वेळ अभ्यास करा याला पण माझं समजतं. इव्हन जेव्हा आता मी तर शाळेत आहे, मी जेव्हा इव्हन UPSCची तयारी करायचो तेव्हा रोज संध्याकाळी 1 तास जायचो रनिंगसाठी. कितीही म्हणजे अभ्यासाचं काही प्रेशर असो किंवा काही पेंडिंग असो, तिथे मी दिल्लीमध्ये अभ्यासाला गेलो होतो. दिल्लीमध्ये ओल्ड राजेंद्र नगर म्हणून एरिया आहे, तिथे मी राहायचो. त्या जवळच एक विवेकानंद पार्क म्हणून पार्क आहे. रोज संध्याकाळी 1 तास मी जायचो रनिंग करतो. कारण मग त्या खेळामधून याच्यानंतर एक सायन्स पण आहे. आपण जेव्हा खेळतो किंवा कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात आपल्या मेंदूमधून, एंडॉर्फिन्स म्हणतात त्याला फील गुड हॉर्मोन्स असं पण म्हणतात. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला असं फ्रेश ताजंतवानं वाटतं. तुम्हाला वाटतं ना जर छान एखादा तास खेळला तर मग अजून मूड आपला चांगला होतो, बरोबर? त्याच्यामुळे सायन्स आहे. नुसतंच आपल्याला मनामध्ये काही वाटतं असं नसतं आणि मग त्याचा आपल्याला अभ्यासामध्ये पण फायदा होतो. फक्त खेळाचा अतिरेक झाला त्यामुळे आपला जो ठरलेला आहे तो अभ्यास झाला आणि असं होऊ द्यायचं. नमस्कार सर, माझं नाव ऋषिकेश इंद्रज पुरे. माझा शेवटचा प्रश्न सर, आमच्या शाळेबद्दल आपले मत काय? आमच्या शाळेच्या सुधारणेसाठी आपल्या काय सूचना असतील?
काय नाव मागलं बेटा? ऋषिकेश. कितवीत आहे? गाव निपाणीच्या शाळेला मला भेट द्यायची आहे. ठीक आहे, माझी भेट देणं राहून गेलं आहे, पण मी नक्की देणार आहे. इव्हन जे आपले आदिवासी विभागाचे अपर आयुक्त आहेत ललिता ठाकरे सर, कलेक्टर पण, त्यांच्याशी पण माझं बोलणं आहे. आम्हाला दोघांना यायचं तुमच्या शाळेला भेट द्यायला. जेव्हा मी भेट देईन तेव्हा तुमच्या शाळेविषयी माझं काय मत आहे ते सांगेन. पण आता तुम्ही मुलं एवढं छान इथे आलात, तुम्ही एवढी तयारी करून आलात, एवढे छान प्रश्न विचारले, त्यामुळं नक्कीच शाळेतील मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास आहे आणि ही मुलं नक्कीच पुढे जातील हा मला आत्मविश्वास आहे. तुम्हा सगळ्यांना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी इच्छा आहे आणि त्यासाठी योग्य दिशा देणारं शाळेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळतं आहे, ही फार महत्त्वाची बाब आहे. तुम्ही त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अशाच प्रकारे आत्मविश्वासाने जिथे कुठे जायचं आहे तिथं बोलावं, आपले विचार मांडावे, असंच मी सांगेन. सगळ्या मुलांना शेवटचा प्रश्न होता, सगळ्या मुलांना मनापासून शुभेच्छा देईन. म्हणजे आपली सुरुवात झाली ती खूप छान झाली आहे. अशीच मेहनत करत राहा. आपल्या गावाचं उगाव निपाणी, नरखेड तालुका, आपला नागपूर जिल्हा याचं नाव मोठं करायची जबाबदारी कुणाची आहे? तुमची आहे आणि तुम्ही कराल असा माझा विश्वास आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. जर्मन एम्बेसी सोबत टायप आहे. ओके. आणि पुढल्या काही दिवसात म्हणजे आता उद्याला त्यांचं एक सेशन आहे. डॉक्टर सुरेश चव्हाण आपल्याकडे IFS ऑफिसर, ते मिलिटरीमध्ये आहे. तर नेक्स्ट ग्रेड त्यांची पण आहे. अरे हां, आणि सरांचं असं म्हणणं आहे, त्या दिवशी सरांनी आपल्या वर्षाच्या गायकवाडांना रिक्वेस्ट टाकलेली होती की आपल्या जिल्हा परिषदे शाळेतल्या मुलांना जर्मन लँग्वेज शिकवण्यासाठी तिथले लोक खूप उत्सुक आहेत. ओके. हां, तर आपल्याला वेळ देते. तर मॅडमने त्यांना पोकारला पण पण सोबतच मग सरांचं असं म्हणणं आलं की ज्या शाळा पुढे येऊन तयारी दाखवतात त्यांच्यासाठी आठवड्यातनं 3 दिवस ते क्लास कंटिन्यू करणार आहे. उद्याच्या स्टेशन त्याचं डिक्लेरेशन आहे आणि या मुलांचं टाईम यामध्ये असल्यामुळे ही मुलं पार्टिसिपेट करणार आहे. धन्यवाद सर. मी यामिनी वासुदेवरावजी हनुमते. सरांच्या मुलाखतीनंतर या ठिकाणाहून आम्ही इथून काय घेऊन जाणार असे कोणी विचारले तर मला कवी सुरेश भट यांची एक कविता आठवते. सरांच्या आयुष्यात सरांना कसे पाहता अपयशाला सामोरे जावे लागलेच नाही. सरांनी नेहमी जिद्दीने व चिकाटीने प्रत्येक वेळी यशाला गवसणी घातली. त्याला सर्वात महत्त्वाची जोड होती ती नियोजनाची. तसेच नियोजन करून आम्ही यापुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाऊच. मात्र आमच्या पुढील आयुष्यात जर कदाचित अपयश आलेच तर मी ते या कवितेच्या ओळी स्मरणात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. मी त्या कवितेच्या काही ओळी सादर करते. भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा ओळेन मी, अडवू शकेन मजला अजून अशी भिंत नाही, अजून अशी भिंत नाही. धन्यवाद. मी उन्नती बचत बँकेच्या अध्यक्षा व सदस्य यांना विनंती करते की सरांची भेटवस्तू चिन्हावर शॉल देऊन स्वागत करते. चला सांग जरा बँकेविषयी मला. बोल बेटा. पैसे जमा करतो हां, आणि सध्याचे जे पूर्ण पैसे आहेत ते आहेत 41,095 बरं. आणि त्यामध्ये 92 अकाउंट्स आहेत हं. आणि त्यामध्ये आम्हाला 4% इंटरेस्ट मिळतो बरं. आणि ते आम्हाला त्रैमासिक व्याज दिले जाते आणि त्या बँकेच्या अनुषंगाने आम्ही काही उपक्रम करतो जसं चाळीस दीपावली हं. आणि योजना. कोण आहेत मग बँकेचे अध्यक्ष आणि कोण आहे मंडळ? आणि अध्यक्षा बरं. उपाध्यक्ष हा सचिव पार्थ कोण आहे? आणि सचिव ती प्रणाली आहे. ये बेटा प्रणाली, अध्यक्ष कोण? पार्थ. ये प्रणाली. सगळ्यांच्या ठेवी आहेत का बँकेमध्ये? हो, 92 अकाउंट्स मग काय खातेदारांचं काय म्हणणं आहे? काम चांगलं चालू आहे? त्याचं लेजर आणि कॅशबुक सर्व तेच मेंटेन करतात. ये बेटा, हे बेटा पटकन. ये
चला तुम्ही पण चला समोर तिकडनं का तिकडनं नाही ते असं हात पुढे आणि शॉल दे. अरे ते केली आहे बरोबर. केली बघा. हां. ओके. काय नाव तुझं? सर यांचं ग्रेडवेटच्या अनुषंगानं आपण कन्व्हर्सेशन क्रिएट केलं आहे. बरं. करू दे पुढे. 私投げ見ていましたあなたはインタビューのしようの見ます。はい、私たちインタビューの準備をしています。私たちの学校でのグループベッドを活動人格を発見することを社会お茶目人を知ることよって実行されます。グルバットの何ですか？社会のさまざまな分野での有名になった人の人生を彼自身の言葉でのインタビューをようにしています。あなたの質問の準備ができましたか？はい、私たちのインタビューにメッセージです。すごいさてあなたはどれにインタビューするつもりですか？世界的責任者のオナレバルヨゲシコンベスカー今日のインタビューします。大丈夫？私はあなたと一緒に行きますか？はい、サオリコビスとします。最高。इंग्लिश. Hello. Hi. I have been watching for a long time. You see something like an interview. Yes, we are preparing for the interview. In our school, the activity of grade bait discover a personality is carried out by getting to know the eminent person of the society. What is grade weight? We try to know the life of a person who has become too famous in different field of society to interview in his own words. Wow, did your question get ready? Yes, we are very much eager to interview. Oh, wow. Now who are you going to interview? We are going to interview the Chief Executive Officer of Nagpur, Honorable Yogesh Kundiskar sir. Oh, wow. May I come with you? Yes, let's request sir. Let's go. म्हणतात ना, कारणे सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधीच कारणे सांगत नाही. असेच कुठल्याच कारणांना स्वतःवर आरूढ न होऊ देता यशाची प्रत्येक पायरी चढत चढत थोड्याशा यशाने विरून न जाता शांत स्वभावाने आणि संयमाने प्रत्येक समस्येला तोंड देत तिचे निराकरण करत सरांनी आजपर्यंतचा प्रवास केलेला आहे. यापुढे सरांचा प्रवास सुरूच राहणार. झोपून स्वप्न पाहत राहण्यापेक्षा उठून स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या सरांचे कलेक्टर होण्याचे स्वप्न देखील लवकरच पूर्ण होईल यात शंकाच नाही. सर, आपण आपल्या व्यस्त दिनक्रमात आम्हा चिमुक यांना वेळ देऊन आमच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली आणि आम्हाला उद्याचे यशस्वी स्पर्धक होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीने आभार मानते आणि आपण एकदा आमच्या शाळेला भेट द्यावी अशी आग्रहाची विनंती करतो. हा उपक्रम जो आहे हा जवळपास 2 वर्षापासून आपण त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्याचं पहिलं पुष्प आपण गावातलेच एक फील्ड ऑफिसर होते त्यांचं आपण पहिली ग्रेड भेट घेतलेली होती आणि आता हे आज आपण जे पुष्प घेतलेलं आहे हे 8वं पुष्प या ठिकाणी आज आपण घेतलेलं आहे. याआधी वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या स्तरातील जे यशस्वी लोक आहेत त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊन या पुष्पाची सुरुवात केलेली होती आणि त्यांच्या आयुष्यात येणारे जे अनुभव आहेत त्यांना त्यांच्या यशस्वी होण्यामागे त्यांचे जे काही गमक आहेत ते गमक जाणून घेऊन विद्यार्थी उद्याचं भविष्य कसं घडवतील याचा या उपक्रमातला छोटासा प्रयत्न सुरू आहे.